नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आता आपण बघतो की हवामानात काही महत्त्वाचे बदल होत आहेत. WD उत्तर भारतात सक्रिय आहे, त्यामुळे या भागामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे. त्याचबरोबर याही भागामध्ये बंगालच्या उपसागरातील बाष्पामुळे परिणाम झाला आहे. एक जी चक्राकार स्थिती होती ती दूरवर निघून गेली आहे, मात्र नव्याने एक चक्राकार स्थिती या ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे. मात्र ही जर विरुद्ध दिशेने न सरकता थोडी केरळच्या बाजूने सरकली तर मात्र मान्सूनला मदत होऊ शकते, अन्यथा मान्सून आणखी लांबणीवर जाऊ शकतो. आज आपण जर साऊथ वेस्ट मान्सूनची प्रगती बघितली तर 30 तारखेला अरबी समुद्राच्या दिशेने सुद्धा प्रगती झालेली आहे आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने देखील प्रगती झालेली आहे. बंगालच्या उपसागराचा आणखी बराच भाग त्यांनी व्यापला आहे, त्याचबरोबर अरबी समुद्राचाही बराच भाग व्यापला आहे. त्यामुळे आता केरळच्या वेशीवर येऊन मान्सून थांबलेला आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या वॉर्निंगनुसार विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, रायगड, रत्नागिरी या भागात देखील आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेघगर्जना होऊ शकते. काही ठिकाणी येलो अलर्ट तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 1 तारखेला मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि जवळपास सर्वच महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. काल आपण भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे, परंतु त्याच्याविषयीचं काही स्टॅटिस्टिक आपण जमा केलं आहे आणि त्याचा विश्लेषण पण या ठिकाणी केलेलं आहे. जवळपास 10 वर्षात गेल्या 10 वर्षामध्ये IMDचे अंदाज किती टक्के बरोबर आले, गेल्या 10 वर्षात IMDचे अंदाज किती बरोबर आले आणि यावर्षी काय होऊ शकतं, अशा प्रकारचा हा डेटा आहे. जवळपास आपण असं बघतोय की एप्रिलचा अंदाज हा जवळपास 6.9 म्हणजे 7% बदललेला आहे. त्यानंतर मे जूनमध्ये जे अंदाज दिले गेले ते मात्र 6% बदललेले आहे, 5.9. मात्र 2011 ते 20 यामध्ये फक्त 100% अचूक अंदाज हे 2च वर्षाचे आले, म्हणजे 8 वर्षाचे अंदाज चुकलेले आहेत. त्यानंतर 2001 ते 2010 या कालावधीमध्ये सरासरी त्रुटी ही 8.6ची आहे. म्हणजे एकूण जर त्यांनी 100% अंदाज दिला असेल तर तिथे 108 किंवा 92% असा डिफरन्स झालेला आहे. 2011 ते 2020च्या दरम्यान सरासरी त्रुटी 7.1ची आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की 2021 ते 25च्या दरम्यान साधारण 2 ते 3% फक्त त्रुटी त्यांची दाखवण्यात आलेली आहे. मात्र ज्या वर्षी एलिनोचं वर्ष असतं त्या वर्षीची त्रुटी जी आहे ती जवळपास 8%पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे यावर्षी जर 90% अंदाज हवामान खात्याने दिला असेल तर माझा अंदाज आहे की जवळपास 96 ते 97% पाऊस यावर्षी महाराष्ट्रात पडेल. त्यापेक्षा, कारण त्यांचा अंदाज त्यांनी अतिशय कमीत कमी दिलेला आहे आणि तो वाढीव होणार आहे, तो त्यापेक्षा कमी होणार नाही. उद्या 31 तारखेला मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार झाल्यास विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात देखील हवामान बदलू शकतं. 1 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भ आणि कोकणात हवामानात हालचाली होण्याची शक्यता आहे. आता आपण जूनच्या 1 तारखेकडे अंदाजाला आलेलो आहोत. आता उष्णतामान किंवा उष्णतेची लाट कमी होऊ लागली आहे. थोड्याफार प्रमाणात विदर्भ, तेलंगणा, आंध्रमध्ये उष्णतेची लाट आहे, परंतु ती देखील उद्या बऱ्यापैकी कमी होईल आणि 1 आणि 2 तारखेला भारतामधील उष्णतेची लाट संपुष्टात येते आहे. उद्यापासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणासाठी ECMWF मॉडेलने संकेत दिले आहेत. थोड्याफार शिडकावा कोकण किनारपट्टीला देखील उद्या होऊ शकतो, म्हणजे
पावसाची सुरुवात कोकण किनारपट्टीत उद्या व्हायला हरकत नाही. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि थोड्याफार प्रमाणात हिंगोली, नांदेड आणि परभणीच्या आजूबाजूने उद्या पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. तर आपण बघतो की उत्तर भारतात असलेल्या WDची एक ट्रफ मध्य भारतावर तयार होऊन असल्यामुळे अंदाज आहे की अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, हिंगोली या दरम्यान अगदी बीड पूर्व भागापर्यंत पावसाची शक्यता 1 तारखेला आहे. कोकणात देखील हलक्या पावसाला सुरुवात होऊ शकते आणि स्थानिक वातावरण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तयार होऊ शकतं. ही जून महिन्याची सुरुवात आहे. म्हणजे जूनच्या 1 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची हजेरी असणार आहे. सध्या आपण बघतो भारतामध्ये राजस्थानच्या काही भागामध्ये WDचा प्रभाव तयार झाला आहे. त्यानंतर या ठिकाणी छत्तीसगड, ओरिसा, झारखंड या परिसरातही मेघगर्जनेसह जोरदार पावसाचं वातावरण तयार झाले. त्याचा परिणाम थोडा विदर्भामध्ये देखील झालेला आहे. आणि या ठिकाणी आपण तामिळनाडू, केरळ, रायलसीमा भागात देखील पावसाचं वातावरण बघतो आहोत की 31 तारखेला नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्ध्याच्या काही भागात वातावरण तयार होऊ शकतं. नाशिक जिल्ह्यामध्ये, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील, थोडं पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात देखील, म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज आहे. म्हणजे उद्या सुरुवात होईल पावसाला असा मॉडेलने अंदाज दिलेला आहे. आणि 1 तारखेचं मात्र एक वेगळं वैशिष्ट्य आहे. जो WDचा प्रभाव उत्तर भारतामध्ये आहे तो महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी या भागावर हे पावसाचं वातावरण येणारे जवळपास बीड, लातूर, धाराशिव, नाशिक पूर्व भागापर्यंत याचा प्रभाव येऊ शकतो असा अंदाज आहे. सोलापूरच्या काही भागात आणि अहिल्यानगरच्या काही भागात उशिरा पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. जून हा मान्सूनचा पहिला महिना असून त्याच्या 1 तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये, येत्या 48 तासात महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. जूनची या पहिल्या दिवसाची सुरुवात देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने होणार आहे. त्यामुळे नेमकी कोणत्या जिल्ह्यात जूनचा पहिल्या दिवसाचा पाऊस पडतोय हे आपल्याला बघायचं आहे. आणि मान्सूनचं स्टॅटिस्टिक्स 1 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आपण या जून महिन्याचा देशात आणि राज्यात 94 ते 95% पावसाचा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे किती टक्के पाऊस पडतोय हे आपल्याला बघायचं आहे.